आहे बघ. सत्या अरे मम्मा येऊ तर मामा आहे माझा काय अरे मम्मीचा मावच भाऊ आहे अरे मामा तू कधी आलास आणि असं अचानक कसं काय आलास सांगून तर यायचं होतंस ना आणि आलास तर इथं कशाला थांबलास आत यायचं होतास रे भाऊ एवढं उशीर का केलं तू मी तुला टायमिंग लावते ती मेसेजवर निघालोच होतो मी येतच होतो ते पण तू कुठल्या मंदिरात आहे तेच मला समजलं नाही तायडे फोन करायचा मला मग फोन केलेला पण तू उचलच नाही तायडे मग अजून एकदा करायचं पुन्हा मला वाटलं तू काय गरज असेल म्हणून मी केलंच नाही फोन हा सत्या अरे त्याची मदत होईल ना आपल्याला म्हणून मीच आधी म्हणलं होतं की लवकर ये म्हणून आलाय तो आता समधी धावपळ काही कमी आहे का आपल्या पाठीमागं तायडे मला माझ्या भाच्याचं लग्नाला तुम तडाक्यात करायचंय लग्नात नाचायचंय ह्यो भावड्या आता जरा जास्तच करायला लागलाय पुरे चेनी घे फुटाने घे शेंगदाणे घे ओळखलं तर झालंच मग सत्य हेच कुतवल मग मला अरे सत्या ह्या पोटाळू पोरानं लय मारले बघ मला हा मामा एक्स्ट्रीमली सॉरी अहो मी तुम्हाला ते ओळखलंच नाही ना मला सांगाय ना तुम्ही पण मामा आहे म्हणून अरे भाऊ सॉरी रे चुकीनं झालंय त्याच्याकडनं माफ करते त्याला तुझा भात आहे असं समज चला आता पत्रिका देऊन झाले रे पुढं आता अजून लय काम आहेत आपल्याला मेहंदी आहे हळद आहे संगीत आहे समजा करायचं आहे भावड्याची मदत होईल चला लागू कामाला होय होय वाघमारे चला आपण तात्यासाहेबांना पत्रिका देऊन येऊ आणि तात्यासाहेब नसले तर बंगल्यावर ठेवून येऊ तात्यासाहेबांना पत्रिका द्यायला तुम्ही पुढे जावा मंजिरी सत्या जावा पुढं होय मम्मी चला मामा आपण आधी कुठे भेटलोय का हो नाही म्हणजे ह्यांना लस कुठेतरी बघितल्यासारखं वाटायला लागले आमरे काय करायचं का नाही का तुला हा पहिल्यांदाच गाठभेट झाली ना तुमची आधी कसं बघितलं असशील तू किंवा अकलूचा तो हितली काय बी बोलते आपली चला चला हो चित्रकार गाडी काढा चला मामा चला मामा चला वाघमारे गोळा खाणार काय अहो चला खाऊ उतरा दादा 2 काला कट्टा द्या सत्या काय चाललंय तुझं लग्नाच्या तयारीत तुझं अजिबात लक्ष नाही सतत माझ्या मागावर कोणतरी असते असं वाटतं तुला आज स्वतःच्या मामावर संशय घेतलायस तू ते जरा चुकलं सोडा माझं पण वाघमारे अहो आपल्या वाईटावर काही कमी माणसं नाहीत तुम्ही जरा समजून घ्या आणि तुमच्या बाबतीत काय बी असलं ना
तर मला लई टेन्शन येतं बघ. त्यामुळे आपण आपली काळजी घेतलेलं बरं ना. ते सोडा, तुम्हाला तसं बी माझं सोडून सगळ्या जगाचीच पडलेली असते कायम. मला सांगा की लग्नानंतर आपण हनीमूनला कुठं जायचं? हो अयो, लाजला की तुम्ही? वाघमारे सांगा की. तुला काय एवढी घाई झाली? आधी आपापली कामं करू, मग बघू काय करायचं. अहो काम काय आयुष्यभर करायचेच आहेत, पण हनीमून ना आयुष्यात एकदाच होतोय बघा. एकदा नाही, दोनदा. मागच्या वेळेस तर आठवत आहे ना? आठवतंय की ते कसं काही सुरू शकतोय, पण या वेळेला तसं काय व्हायला नको म्हणून तुम्हाला विचारतोय की कुठं जायचं ते सांगा. सांगा सांगा, बोला, पटकन बोला. बोला की. थांब की विचार करू दे जरा. हा, मला ना तुळजापूरला जायचंय दर्शनाला. अष्टविनायकची यात्रा करायची, अक्कलकोटला जायचंय आणि ज्योतिबाला बी जायचंय. अहो काय वाघमारे, आयुष्यभर काय नुसतं देवदर्शनच करत बसणार आहे? अहो तुम्ही म्हणताय तिथं सगळीकडे घेऊन जाईन मी तुम्हाला, पण मी काय विचारलं तुम्हाला? प्रश्न काय होता माझा की हनीमूनला कुठं जायचंय ते सांगा. आधी देवदर्शन करू, मग बघू पुढे काय करायचं. अहो असं काय करताय वाघमारे? सत्य, एकाच वेळेस दोन दोन खर्च नको. आधी देवदर्शन, मग बघू. अहो खर्च तर होतच राहील ना, त्याचा काही विचार करू नका तुम्ही. बरं जाऊ दे, मी सांगतो तुम्हाला. आपण ना महाबळेश्वरला जाऊ. नाही, महाबळेश्वरला तर गेलोय ना आपण. आपण एक काम करू, शिमला, मनाली, नाहीतर मग बालीलाच जाऊ. बाली हे कुठं आलं? अहो बाली एक वेगळा देश आहे, तिकडं जाऊ. लय भारी आहे तिकडं. तिथलं समुद्राचं पाणी ना हिरवं निळं असं असते, तिकडं जाऊया. नाही बाबा, मी एवढा लांब नाही. एवढ्या लांब नको. मग तुम्ही सांगा कुठं जायचं ते. इथं जवळ जाऊया की कुठं तरी? जवळच. मग एक काम करू, आपण ना इथंच जाऊ, कास पठारावर, नाहीतर चार भिंतीवर, नाहीतर मी काय म्हणतोय उरमोडी डॅम वर जाऊ. हा काय बी काय सत्या, डॅम वर जाते मी कोण हनीमूनला? अहो तेच तर म्हणतोय मी. मग जवळ कसं जाणार? वाघमारे, हनीमून म्हणजे कसं पाहिजे? असं कुठं तर लांब गेलं पाहिजे, जिथं एकांत असेल, जिथं शांतता असेल आणि जिथं फक्त तुम्ही आणि मी असेल. आणि मग तिथं गेल्यावर मी तुमची परवानगी. तिथं बी परवानगी घ्यायला लागत नाही. आता काय परवानगी नाही. आता एकदा तुमच्याशी लग्न झालं ना की आयुष्यभराची परवानगी मिळणार मला. काय सत्या? वाघमारे, त्या गोळ्यापेक्षा गोड लागतंय बघा तुम्ही. एक मिनिट वाघमारे. हा मम्मी बोल. सत्या कुठे आहेस तू? वाघमारेनं सोडून आलोच. मग एक काम कर, मंजिरीच्या घरच्यांना समद्यांना इकडेच घेऊन ये. पुढच्या समजा रीती बात येत का नाही ते आपण आपल्याच घरी करू. काय सांगतेस मम्मी? बरं आलोच थांब. मग काही तर नाही तर त्या खुर्ड्यात कुठं करायच्या रीती बाती? बसायला जागा नाही काही नाही. वाघमारे चला, तुमच्या घरच्यांनी घेऊन आमच्या घरी जायचंय. का? अहो मम्मी म्हणली की रीतीबाती आमच्या घरी करायच्या. सत्या, अरे थोड्या रीतीबाती तरी आमच्या घरी होत ना. अहो त्या करूच की, पण तोपर्यंत मेहंदीचा कार्यक्रम तर उरकून घेऊ. चला. ठीक आहे, बसा. हमरे सगळी यादी एकदा नीट तपासून घे. म्हणजे सत्यजितरावांचे कपडे, मंजूचे कपडे, नंतर तिचा एका दुसरा दागिना, मानपानाच्या साड्या आणि धनाजीराव पाहुण्यांची यादी एकदा नीट तपासून बघा. हा होय आई, सगळी यादी व्यवस्थित केली, पण अगं ह्या जी निम्मी अर्धी नाव आहेत ना ती मला माहित सुद्धा नाही. एवढ्या माणसांचा खर्च कशाला करायचा आहे पण आपण? वय मामी, मला पण आमरी बोलते ते पटतंय.
कशाला उगाच एवढं सगळ्यांचं मानपान करायचंय? येऊ का? या सत्यजितराव या, बसा, मी पाणी आणते. नाही आहे, नको. तुम्ही आवरून घ्या, आपल्याला आमच्या घरी जायचंय. कशाला? माझ्या आणि वाघमाऱ्यांच्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी. अहो पण तो कार्यक्रम तर मुलीच्या घरी असतो ना. अहो आई, आता काय मुलीचं घर आणि काय मुलाचं घर? तुमचं घर आणि आमचं घर काय वेगळं आहे का? एकच तर घर आहे. तिकडे मम्मीने सगळी तयारी करून ठेवली, फक्त आपल्याला जायचंय. चालतंय की, मी रत्नीला घेऊन येतो. वय म्हणजे जाऊ की आपण, लई मज्जा येईल. हो बरं, मग गावावर सगळे निघूया ना. होय. हा, चला मरे. चल. मम्मी कसं दिसतंय? हा मस्त लावलंय बघ. हा वा 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 माया, अगं काय सुंदर सजावट केली घराची. आत्ता खरं चित्रकाराची बायको शोभतेस तू. अगं इतक्या कमी वेळात काय सुंदर डेकोरेशन केलेस तू. वा. पप्पा ते आम्ही केलंय. काय? नाही म्हणजे मम्मींच्या सांगण्यावरूनच केलंय. पाहुणे आले, चल. चला चला. ये मंजू, सुर्वेंच्या फॅमिलीमध्ये तुझं पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. नमस्कार मम्मी साहेब. या. मंजिरी ये बस. तुम्ही पण सगळे बसून घ्या. बस सत्या. तुझ्यासाठी शृंगार केला नेसून मी पैठणी, हातामध्ये हिरवा चुडा बिंदी माथ्यावरी. तुझ्यासाठी शृंगार केला नेसून मी पैठणी, हातामध्ये हिरवा चुडा बिंदी माथ्यावरी. सनईच्या तालावर मी सैरवैर नाचते बाई, उतावळी आज मी ग येईल तो मंगले दारी. सनईच्या तालावर मी सैरवैर नाचते बाई, उतावळी आज मी ग येईल तो मंगले दारी. नवरोबाला पाहण्या जीव आतुर का हो मेहंदी हाताला, हो मेहंदी हाताला तुझ्या नावाची मी लावते रे राजा. घेऊन जाशील ना या राणीला तुझ्या संगतीन राजा. मेहंदी हाताला तुझ्या नावाची मी लावते रे राजा. घेऊन जाशील ना या राणीला तुझ्या संगतीन राजा. ए मेहंदीवाल्या पोरीनो, माझ्या सोनाच्या हातावर एकदम सुंदर मेहंदी काढा बर का, तिच्यापेक्षा पण सुंदर. मी काय म्हणते, ह्या मेहंदीत सत्याचं नाव असेल या का त्याला सापडलंच नाही पाहिजे. हो लिहिते. वय वय. माझ्या लेकराचं कोकराचं वाघराचं त्याच्यामध्ये असं नाव लिहा बर का, म्हणजे माझ्या लेकराला कोकराला वाघराला म्हणजे सत्याला सापडलंच नाही पाहिजे.
अगं मम्मी लेकराचं कोकराचं वाघराचं सुट्ट्याची तेवढी नावं बसणार कातावर. ए बलम्या तू मला कसेच बघतो. मी पेरवाना म्हणलं ना ती लेकरू कोकरू वाघरू, पण नाव तर सत्याच लिहायचंय. वया मम्मी ऍक्सिडेंटल जोबांची मेंढी फिसकटली. अपशकून झालं अपशकून. सॉरी मंजू वहिनी, माझ्यामुळे तुमची मेहंदी विस्कटली. ये सगळे तुला काय अक्कल आहे का? हा नीट बसता येत नाही का तुला? केलं का नाही अपशकून तू? नाहीतर काय हा समजा शुभ कार्याचा इस्कूट करून ठेवला. चल हो मागे. मग काय तर ये सगळे मान खाली घालून काय उपयोग आहे? अपशकून तर झालंच की शेवटी. मम्मी अगं कार्यक्रमाच्या गडबडीत असा धक्का लागणारच, त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे? थांब तू सवे, तू काय काळजी करू नको बाळ. हा वय आणि तू काय मुद्दाम केलीस वे? हा तेच तर. वाघमारे बघू, वाघमारे बघू. वाघमारे हे बघा, अपशकून वगैरे काय नसतं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि वाघमारे, माझं नाव तुमच्या मनावर कोरलंय, ते कुणी पुसू शकतं काय? त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो एवढ्याच्या गोष्टीचं काय एवढं टेन्शन घेता? मग काय, चला सुरू करा परत. दिदे लक्षात आलं ना, आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि सत्यदाजी आहेतच की तुझ्या बरोबर. अगं होय, पण हातावली मेहंदी तर इसकाटली ना, अपशकून झाला. आता नवऱ्याचा हातावर नावच नाही तर कसं चालेल? काय होत नसतंय, अपशकून विक्षकून नाही. आमच्या लग्नामध्ये तर याची मेहंदी माझ्या शर्टला पुसली. माझा पांढरा कुर्ता आहे का आता हिरवा करून टाकला होता. बरोबर म्हणला तुम्ही. काही काळजी करू नका, ते पुसलेलं डिझाईन मी परत काढून पुन्हा त्यांचं नाव लिहिते. तायडे होऊ शकतं ना असं? हा होईल ना. ओ आत्याबाई ऐकलं का? त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ. आत्याबाई चिल चिल चिल. आणि वाघमारे
याचा अर्थ कळतोय ना तुम्हाला? याचा अर्थ असा होतोय की आपल्या नात्यावर किती बी संकट आली तरी त्यांना पार करून आपण सोबत राहणारच. सत्यजितराव, आता वाघमारे वहिनींच्या हातावरची मेहंदी किती उशीर बघत बसणार आहे तुम्ही? तुमच्या पण हातावर मेहंदी काढायची, चला लवकर. नाही बाबा, मला काय मेहंदी बिंदी आवडत नाही, मी नाही काढणार. काय काय जय द्या. जय द्या म्हणजे काय? मी नाही काढणार, मला नाही आवडत, आधीच सांगतो मी. का बरं? मी काढली ना माझ्या हातावर, मग तुला काय झालं? अहो पण मी कुठं म्हणलं नाही काढणार? मला तर लहानपणापासून मेहंदी काढायला आवडते. माझा जन्मच मेहंदी काढायसाठी झालाय. बघितलं का? आणि अशा पद्धतीनं आपल्या वाघमारे वहिनीच्या फिरकी गोलंदाजीवर आपली सत्याचा क्लीन बळवंत बळवंत, चला बाज दंगा मुस्ती खूप झाली. आता मेहंदीला सुरुवात करूया. सत्याच्या मेहंदीची व्यवस्था वरती केली गच्चीमध्ये. चला चला सगळे आपण गच्चीमध्ये जाऊ. चला चला सगळे सरपंच घ्या, पाहुण्याला द्या आधी, द्या द्या. चला सगळे चला तुम्ही दोघे या. घ्या घ्या, सरबत घ्या. आलेच मी. आमरे धर, मंजूला पाच. लय भारी आहे. त्यांना रेसिपी विचारून घे की आपण बनवू की. आंब्याचा ज्यूस आहे, त्यांची आमरई आहे. हे सुरवीनबाई, आम्हाला दोघांनी कशाला असं बाजूला बोलवलेस? आता आपल्याला आपलं काम करायला पाहिजे. आपला पिल्यांचा ठरलाय की नाही? आता त्या नेबळेटला एकटीला बाहेर आणायची जबाबदारी तुमची. अगं, एवढ्या गर्दीतनं कशी बाहेर आणायची एकटीला? मी फुकटे कशी बाहेर काढायची म्हणजे? पैसे मागताना तुझं डोकं बरोबर चालतंय. आता हे तर जरा डोकं लाव की. हे बघा, काय बी झालं तरी त्या नेबळेटला आजच्याच गायब करायचंय, आणि ते बी पुढच्या अर्ध्या तासात. चला लागा कामाला. आता बाई, तुम्हाला जर जमत नसेल तर राहू द्या. माझ्यासारखा किडनॅप एक्सपर्ट कसलाच ऐक इकडं तायडे, लेट मी हँडल इट. ए, डोंबल्याचं करतोय हँडल, मारतोय नुसता बंडल. बघितलं पुढच्या दिवशी कसला किडनॅप एक्सपर्ट आहेस तू. आता बी कुणाला तर उचलून आणशील. सुरवीनबाई, आता ह्या मंजीला एकटीला ह्या गर्दीतनं बाहेर काढायची जबाबदारी माझी. ते येते तर पप्पा, तुझ्याकडे ती बिशूत पाडायचं औषध आहे का? आहे की. 5 दिवस झालं सोबत घेऊन फिरतोय. त्या दिवशी मीच वास घेतला असताना मीच बोंगलो असतो आणि पडलो असतो. लावून द्या आणि इकडे उगाच बडबड बडबड करत बसले. हे बघ, मी आता जाते आणि एकदा का काम झालं की लगेच तुला इशारा करते. तू लगेच गाडी घेऊन येत जा. आता गाडी तयार ठेव. बरं.
दोन चार आंबे घेऊन जाऊ की आणि बनवू असला ज्यूस. 2-4 नाही, पोत घेऊन जाऊ. चालेल. रुपया की त्या हावरटासारखं दिसते. माझं मी ग्लास घेतो ना. मागू ना. लिजा लई बोलतोय, चल जाऊ आपण इथं. पप्पा ते बरं नाही दिसत. समधी आहे तिथं बरं नाही दिसत. अरे बंगला बघू, आमराई बघू, तो आंबे खाऊया का? चला की. आई छान दिसते ना.